हॅलो, गुड मॉर्निंग. प्रिया माने ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सकाळी उठून घेतलं, आंघोळ केली पटकन. एवढं थंडीचं उठू पण वाटत नाही, पण काय करणार, उठायला लागेल ना. त्याच्यामुळे उठले पटकनी. आणि आज मी पार्लरला सुट्टी घेतली होती की आज मला जायचं होतं थोडंसं बाहेर, त्याच्यामुळे आज पार्लरला सुट्टीच होती. त्याच्यामुळे आज मला फक्त घरातलीच कामं होती, बाहेरचं मला आज काही कामच नव्हतं. उठल्या उठल्या मला तर ना चहाची एवढी तलब होती ना की मला पहिला चहा पिऊशी वाटतो. त्याच्यामुळे मी पटकनी चहा करायला घेतलं, दूध घेतलं, साखर घेतली, त्याच्यामध्ये टाकलं आणि चहा बनवला फास्टमध्ये. तुम्ही सगळे विचार करत असेल ही अशी राऊंड राऊंड हात का करते, तर सांगते. कारण की आमच्या किचनमध्ये ना एक्झिस्ट असं काहीच नाही आहे. ठसका वगैरे लागलं ना स्वयंपाक करताना तर ते जात नाही. त्याच्यामुळे आम्ही ना तिथं चिमणी बसवली आणि आम्ही ना ते असं बसवलं की ते जवळ आम्ही त्याला असं राऊंड राऊंड करत नाही ना ते चालूच होत नाही. मी तुम्हाला दाखवलं पण आहे व्हिडिओमध्ये की ही अशी चालू होती आमची चिमणी. त्याशिवाय आम्ही काही स्वयंपाकच करू शकणार नाही आहे. चला, पीठ मी आधीच मळून घेतलं होतं आणि माझ्याकडे आहे ना सकाळच्या फक्त चपात्या असतात. कारण की मी फक्त चपाती करते, संध्याकाळी नाही करत मी काही. पण सकाळी माझ्याकडे चपात्या असतात आणि सकाळी स्वप्ना भाजी करते. अशाने आहे ना आमचा स्वयंपाक खूप फास्टमध्ये होतो आणि मी पटापटापटा चपात्या लाटत होते. व्हिडिओमध्ये फास्ट जरी दिसत असलं तर मी फायनली ह्याच्यामध्ये ना मी हळूहळूच करत असते आणि सगळ्यांचा तेच रेशो असतो. माझी चपाती गोल झाली का नाही मला कमेंट करून सांगा. चपाती झाल्यानंतर मी स्वप्नाकडे कॅमेरा घेतला, बघतो तो ती भाजी चिरत होती. भेंडीची भाजी माझ्या भावाला खूप आवडते, त्याच्यामुळे आज तोच बेत होता आमच्याकडे, भेंडीची भाजी. आणि आम्ही दुपारी नंतर आम्ही वांग्याची भाजी करून खाणार होतो मस्तपैकी. तिची भाजी चिरून झाली तरी पण मी अजून चपात्याच लाटत होते. कारण की तुम्हाला पण माहिती, ब्लॉग जर बनवायचा असेल तर एक काम करायला ना जिथं अर्धा तासाचं काम असेल तिथं 1 तास लागतो आणि मला तो वेळच लागतो चपात्या करायला. खूप टाईम जातो माझा. झाल्यानंतर मी चहा प्यायला बसले हॉलमध्ये. तर मम्मी सागरशी बोलत होती, त्याला ओरडत होती आज तरी सुट्टी घे, पण तो बोला नाही मला आज सुट्टी नाही आहे. तर तो गेला जॉबला. आणि मग आमची मस्त श्रीषा अशी आंघोळ करत होती. म्हटलं तिचं छोटासा तुम्हाला शॉर्ट दाखव की ती कशी आंघोळ करते, क्यूट. भेंडीचं आहे ना मला पाण्यात अजिबात हात घालू वाटत नाही, पण काय करणार, स्वयंपाकाचे भांडे तसेच पडले होते आणि ते जर मी घासले नाही तर ते दिवसभर तसेच पडतील. त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन काम उरकून निवांत बसलेलं बरं, म्हणून मी पटकन भांडे घासून घेतले आणि स्वच्छ असं किचन वाटा मस्त सुंदर केला. देवपूजा करून घेतली आणि किचन तर तुम्ही बघू शकता पटपट साफ केलं. साफ केल्यानंतर फ्रेश आणि माइंडसेट पण छान राहतो. करून घेतलं आणि इथेच माझा दिवस संपतो आजचा. थँक्यू, बाय बाय.